काल निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानंतर महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले आहे। आता सर्वांनाच लक्ष लागलंय की कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार। आज आपण पाहणार आहोत लोहा कंधार मतदारसंघाविषयी, त्या मतदारसंघातली राजकीय समीकरणं काय आहेत आणि महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळणार या विषयावरती सविस्तर माहिती। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला। स्वातंत्र्यापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असणारा मतदारसंघ म्हणजे लोहा कंधार मतदारसंघ। याच मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या। या मतदारसंघात सध्याचे आमदार हे श्यामसुंदर शिंदे आहेत आणि ते शेकाप या पक्षाचे आहेत, पण सध्या ते वेगळीच राजकीय समीकरणे जुळवताना दिसत आहेत। त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार ही चर्चा दबक्या पावलाने चालू आहे आणि त्याचबरोबर याच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार यांच्याकडून सेवा जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष मनोहर धोंडे हे शब्द घेऊन आले की लोहा कंधारची जागा महाविकास आघाडीमध्ये सेवा जनशक्ती पार्टीला सोडली पाहिजे, असं मनोहर धोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टही केलंय। मनोहर धोंडे आणि त्यांचा पक्ष असलेल्या सेवा जनशक्ती पार्टीने लोकसभेत महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून काम केले। मनोहर धोंडे मुळात शिवसेनेचे कार्यकर्ते होते। शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 40 वर्ष काम केलं। त्यांनी एक वेळा याच मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवलेली आहे। मनोहर धोंडे म्हणाले की लोहा विधानसभा मतदारसंघ हा सेवा जनशक्ती पार्टीला देणार असाल तरच आम्ही महाविकास आघाडीसोबत घेऊ आणि शरद पवारांनीही तसा शब्द दिलाय। लोह्याची जागा तुम्हाला देऊ, अशा पद्धतीचे वक्तव्य मनोहर धोंडे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे। मनोहर धोंडे यांनी ज्या 10 जागांची मागणी महाविकास आघाडीकडे केली त्या 10 जागा ही त्यांनी सांगितल्या आहेत। त्या 10 जागांमध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार, दक्षिण नांदेड आणि नायगाव मतदारसंघ, हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघ, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघ, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीर मतदारसंघ, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मतदारसंघ या मतदारसंघांवर त्यांनी दावा टाकला आहे। महाविकास आघाडीकडून 10 जागा आपल्या पक्षाला द्याव्या असं म्हणणारे मनोहर धोंडे यांची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे? मनोहर धोंडे हे लोहा तालुक्यातील शेवडी या गावचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले। पुढे ते औरंगाबादमधील एका विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले। त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं। बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी लोहा कंधार विधानसभा निवडणूक ही एक वेळेस लढवली। त्यानंतर पदवीधर मतदारसंघामधूनही त्यांनी निवडणूक लढवली। पुढे शिवा संघटनेच्या माध्यमातून ते वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्यरत राहिले। शिवा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या उपयोगासाठी अनेक आंदोलने केली आणि त्या माध्यमातून त्यांनी समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं। सध्या ते लोहा कंधार मतदारसंघामध्ये विधानसभेचे दावेदार म्हणून प्रचार करत आहेत। त्यांचा जोरदार प्रचारही चालू आहे। सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सभा आणि रॅली मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळताना दिसतोय। मनोहर धोंडे यांना ओबीसी नेता म्हणूनही ओळखले जाते। त्याने अनेक वेळा नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरती टीकास्त्र सोडले आहे। त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर आणि मनोहर धोंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत। प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी स्पष्ट केले की भाजपचा DNA हा ओबीसी आहे आणि मनोहर धोंडे हे ओबीसी नेते आहेत। मनोहर धोंडे यांनी ओबीसी आणि लिंगायत समाजासाठी आपलं कार्य केलेलं आहे। त्यामुळे ओबीसी समाज आणि लिंगायत समाज हा मनोहर धोंडेंच्या बाजूने उभा राहिला तर भारतीय जनता पार्टीला याचा फटका बसू शकतो। पण सध्या तरी लोहा कंधार मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीत वेगळंच वारं चालू आहे। महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सेवा जनशक्ती पार्टीने लोहा कंधार मतदारसंघावरती आपला दावा दाखवलेला असतानाच मतदारसंघात दबक्या पावलाने चर्चा चालू आहे की महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवारी श्यामसुंदर शिंदे यांना घोषित होईल। पण यामध्ये ट्विस्ट अजूनही वेगळाच आहे, कारण गेली 4 वर्ष झालं लोहा कंधार मतदारसंघामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे एकनाथदादा पवार हे महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आपल्या उमेदवारीचा दावा करत आहेत।
एकनाथदादा पवार यांनी शिवसेनेचे संजय राऊत यांची सभा घेऊन मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शनी केलं आहे आणि संजय राऊत यांनी आपल्या भाषणामध्ये एकनाथदादा पवार यांच्या उमेदवारीची स्पष्टोक्ती दिली होती। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल याचा सध्या तरी तिढा निर्माण झाला आहे। कारण एकीकडे एकनाथदादा पवार हे शिवसेनेकडून आपला दावा करत आहेत, तर दुसरीकडे मनोहर धोंडे ह्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या सेवा जनशक्ती पार्टीला जागा सुटावी असा शब्द घेऊन आले आहेत। तर दुसरीकडे सध्या आमदार असलेले श्यामसुंदर शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोहा कंधार मतदारसंघाची उमेदवारी मिळणार अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे। जर ही जागा शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला सुटली तर सेवा जनशक्ती पार्टी काय निर्णय घेणार? मनोहर धोंडे या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार का? आणि या मतदारसंघामध्ये कोण आमदार होणार हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।